हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला तर मग आजच्या छान दिवसाच्या छान व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे नागपंचमी. तर तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी आज ना तुमच्याशी ना आज पुरणपोळीचा स्वयंपाक वाचतो आणि पुरणाची दिंड बनवली जातात आणि नागोबाची छान अशी पूजा वगैरे केली जातात ते तुमच्याशी शेअर करणार आहे. आज आहे सोमवार आणि नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवार. तर ना बऱ्याच जणांना खूपच प्रश्न पडला असेल की नागपंचमीचा उपवास कसा करायचा. तर दुसऱ्या दिवशी ना हा उपवास सोडायचा का. तर सोमवार आणि संध्याकाळी उपवास सोडायला पाहिजे. तर आपण आदल्या दिवशी भावाचा उपवास असतो, तर त्या दिवशी आपण उपवास सोडत नाही. तर एकादश जशी असते ना तशीच आपण हा उपवास करत असतो. आणि कालचा उपवास ना जर ज्यांचा उपवास नसतो ना त्यांनी नागदेवताची पूजा करून नागपंचमीच्या दिवशी ना सोडायचा. तर त्या दिवशी आपल्याला ना पुरणाची दिंडही करायची आहेत. तर त्याचा नैवेद्यही दाखवला जातो. तर इथे मी छान अशी ना बघा नागदेवतांची पूजा करायला घेतलेली आहे. तर आज आहे नागपंचमी. तर हा ना सण, नागपंचमीचा सण श्रावण महिन्यातील पहिला सण येतो असतो. तर हिंदू धर्मातील ना या सणाला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. हा श्रावण महिन्यातील सण शुक्ल पक्षातील श्रावणात केला जातो. याची एक छोटीशी एक कथा पण आहे बरं का. एक शेतकरी शेतात नांगरणी करत असताना नागाची पिलं मरण पावतात. ते पाहून नागिनीचा खूप संताप होतो आणि नागिनना बदला घेण्यासाठी शेतकऱ्याच्या घरी जाते. तिथे ना शेतकऱ्याची सुवासिनी मुलगी म्हणजे शेतकऱ्याची बहीण नागाला दूध व साखरेची वाटी देते आणि गोड बोलून क्षमा मागते व नागिन तिच्यावर ना प्रसन्न होते व नागिन त्या मुलीला ना आपला भाऊ मानते. व तेव्हापासून ना प्रत्येक मुलगी ना माहेरी येते आणि तेव्हापासून बहीण आपल्या भावाचा नागपंचमीचा हा सण केला जातो. या कथेमुळे ना बहिणीच्या रक्षणासाठी नाग हा भाऊ मानला जातो. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की भाऊ नाही मग हा उपवास करायचा की नाही. तर हा उपवास भाऊ नसला तरीही केला जातो, कारण मानलेला हा भाऊ नागदेवता आहे. तर त्याच्यासाठी हा उपवास करायचाच असतो. अगदी सोपी पूजा इथे मी मांडून घेतलेली आहे. आणि खेडेगावात ना मातीचा नागोबा केला जातो किंवा पिठाचा नागोबा केला जातो आणि अशी मूर्ती पण नागोबाची त्याची पण पूजा केली जाते. पण ना खेडेगावामध्ये ना महिला एका ठिकाणी येऊन छान अशी पूजा करतात आणि घरामध्ये बघा अशी माझ्यासारखीही तुम्ही पूजा मांडू शकता. नागदेवताची व जीविताची आपण अशी पूजा करायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय मी इथे ना जीविताची ना चित्र म्हणजे फोटो होतं त्याला छान अशी पूजा केली, वस्त्रमाळ अर्पण केलं आणि धागा असतो ना त्याला हळद वगैरे लावून नंतर तो धागाही घालायचा आहे नागदेवताला. तर इथे मी नागदेवताची पूजा करून घेतली. माझ्याकडे पितळेची मूर्ती होती, त्या मी पितळेच्या मूर्तीलाच इथे बघा तुम्ही पाहू शकताय वस्त्रमाळ वगैरे अर्पण केलं, फुलं अर्पण केली. आणि आज सोमवार आहे, तर सोमवार असल्यामुळे ना आपण शिवलिंगाची पण पूजा करायची आहे. शिवा शिवा मोठ असे म्हणून ना तांदूळ पण आपण मुठाने अर्पण करायचे आहे. मी इथे दोन्ही पूजा एकत्रच मांडून घेतलेल्या आहे. तर नैवेद्यामध्ये बघा दूध, लाह्या, फुटाणं, चिरमुरं, साखर असे इथे मी नैवेद्यामध्ये घेतलेले आहे. तर आज आमच्या इकडं ना पुरणाची दिंड बनवली जातात. तर इथे बघा मी पुरणाची दिंडाचा नैवेद्यही दाखवला. खूप छान वाटतं बरं का अशी पूजा केल्यानंतर. तर एक मनाला एक प्रसन्न वाटत असतं. आणि या दिवशी ना आज नागपंचमीच्या दिवशी वारुळ्यालाही जातात, पण मला काही जाणं शक्य झालं नाही आहे. तर मी इथे घरीच अशी ना छान अशी नागदेवतांची पूजा केलेली आहे. तर आज नागपंचमी असल्यामुळे ना आपल्या इकडे ना पुरणपोळ्या बनवल्या जातात आणि पुरणाची दिंडही बनवल्या जातात. तर इथे तुम्ही पाहू शकताय छान असं ना पुरणाला चटकाही देऊन झालेला आहे. तर आधी कुकरला छान शिजवून थोडीशी हळद टाकून मी ना तेल टाकून ना शिजू घातलेलं होतं हरभऱ्याची डाळ. तर एक 3 शिट्ट्यामध्ये आपली हरभऱ्याची डाळ छान शिजली आणि गूळ टाकून ना इथे मी पुरणाला चटका दिलेला आहे. तर इकडे ना दुसरीकडे मी कुकरला भातही लावून घेतला. तर आता आपला इथं भातही तयार होतोय. तर मस्त इथे आपला चटका देऊनही झालेला आहे. तर इथे आत्या आता ना गरमागरम पुरण वाटून घेत आहेत आणि नंतर आपल्याला पुरणाची दिंड आणि पुरणपोळ्या जे काही स्वयंपाक आहे ना आजचा तो पूर्ण करायचा असतो. तर खूप छान वाटतं बरं का. आणि काल भावाचा उपवास होता,
तर कालही उपवास होता आणि आज सोमवार, श्रावणी सोमवार आणि नागपंचमी दोन्ही एकत्र आल्यामुळे नागपंचमीचा उपवासही होतो आणि सोमवारचा उपवासही. तर मी नंतर इथे ना पापड वगैरे सर्व तळायला घेतलेले आहेत. आता पुरणपोळी म्हटली की नाही आपल्याला पापड तरी लागतंच. तर इथे मी पापड आणि भजे पण बनवणार आहे. तर भरपूर सारे इथे ना मी पापड तळायला घेतलेले आहेत. तर नाही ते बघा मी पापड वगैरे तळायला घेतलं आणि हा सण ना श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो. आणि या दिवशी ना छान अशी ना प्रत्येक गावागावामध्ये खेडेगाव असो शहर असो तिथे ना आपण अशी नागदेवतेची पूजा करून त्याच्या प्रती ना कृतज्ञता व्यक्त करत असतो आणि सुख समृद्धी व सर्वांच्या रक्षणासाठी आपण प्रार्थना करायची आहे. आणि ते बघा खूप छान इथे मी पूजाही मांडून घेतलेली आहे. आणि नागांना ना निसर्गाचं रक्षक आणि शेतकऱ्याचं मित्रही मानलं जातं. तर या दिवशी नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्याने आपल्यावरची संकट भीती आणि दोष दूर होतात अशी श्रद्धा आहे. तर ही छान मी इथे पूजा करून घेतलेली आहे. तुम्ही ना नागोबाचं चित्र भिंतीवरतीही काढू शकता. तर हळद कुंकू वगैरे सर्व मी वाहिलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल. तर इथे बघा आत्याने छान पुरण वाटून घेतलं आणि नंतर नाही तर पुरणाची दिंड बनवायला घेतलेली आहेत. आज ना दूध फळं आणि लाह्याचं नैवेद्यही दाखवलं जातं. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय. तर छान इथे ना आत्याने बघा पुरणाची दिंड बनवायला घेतली आहे. तर खूप छान लागतात बरं का ही पुरणाची दिंड. तर ना प्रत्येक मुलगी ना विवाहित मुलगी ती माहेरी येऊन छान अशी ना नागपंचमीचा सण साजरा करत असते. आणि प्रत्येक भागामध्ये छान असा झोका खेळला जातो आणि पारंपरिक गाणी म्हणली जाते आणि नागपंचमीची पूजाही करण्यामध्ये आपली ही प्रथाच आहे बरं का. आणि वारुळाची पूजाही केली जाते. पण मी वारुळाला गेले नाही आहे. घरीच मी छान अशी पूजा करून घेतलेली आहे. तर इथे बघा आत्या खूप छान इथे ना आता निवेद्यापुरतं सगळे निवेद्यापुरतं आधी पुरणाची दिंड बनवायची आहेत भरपूर सारे. घरामध्ये नैवेद्य दाखवायचं आहे आणि इथे शेजाऱ्यांना नागोबाचं मंदिर पण आहे. तिथेही नैवेद्य घेऊन जायचं आहे. तर मस्त वाटलं बरं का. तर तुम्हाला दाखवते की काय काय बनवलेलं आहे आज नागपंचमीचं स्पेशल. तर भरपूर सारे इथे ना पापड तळून घेतलेलं आहे. तर भात बनवलेला आहे खूप छान. तर नंतर इथे वांग्याची भाजी बनवलेली आहे. पुरणाची दिंड बनवली होती. तर सगळा नैवेद्य दाखवून आलेला आहे. तो आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही आहे. तर कटाची आमटी बनवलेली आहे. तर पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत आणि भजे बनवलेले आहेत. कारण आधी मी नैवेद्य दाखवून नंतर मी हे शूट करायला घेतलेलं आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकता छान असं ना मिरची भजे पण बनवून झालेलं आहे. तर इथे ना पूर्ण आता माझा स्वयंपाक पण बनवून झाला. तर खूप छान हा आजचा दिवस आहे बरं का. तर नागपंचमीच्या तुम्हाला पुन्हा एकदा ना हार्दिक शुभेच्छा. तर नंतर म्हटलं आता उपवास आहे. दुपार झालेली होती. मग छान असं ना शाबूची खिचडी बनवून घेतलेली आहे. वेपर्सही तळून घेतले आणि माझा आत्यांचा उपवास आहे. तर आता शौर्यलाही आवडतं म्हणून मी थोडासा जास्तीचं शाबूची खिचडी बनवलेली आहे. तर मस्त इथे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. तर खूप छान असं ना आपल्या शाबूची खिचडी बनलेली आहे. तर वेपर्स तर आधीच तळून घेतले होते मी. तर आता उपवास आहे म्हटल्यानंतर कालही उपवास होता. मग आता शाबूची खिचडी बनवलेली आहे. तर ना आज नागपंचमी असल्यामुळे नागदेवतेच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये ना सुख समृद्धी आणि आरोग्य आणि छान असा ना आनंद लाभो. तर इथे बघा वेपर्स शाबूची खिचडी शेंगदाणे आणि गूळ घेतलेला आहे. तर मस्त इथे बघा आम्ही सर्वजणच बसलेलं शौर्य आहो आणि आत्या आम्ही सर्वजणच इथे फराळायला बसलेलं आहे. तर सर्वांचा आमचा उपवास होता आणि शौर्यला शाबूची खिचडी आवडते म्हणून दिली होती. तर मस्त इथे बघा त्याच्यावर खिचडीसोबत ना दही खूप म्हणजे खूप छान. तर मस्त इथे बघा आणि या सगळे तुम्ही पण असं ना गरमागरम शाबूची खिचडी आणि दही खायला. तर इथे मला शौर्य बोलत होता मी आवाज म्यूट केलेला आहे. तर तुमच्याकडे नागपंचमीचा सण कसा साजरी करतात आणि नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आता मी शाबूची खिचडी खाऊन घेते आणि नंतर बाकीच्या कामाला सुरुवात करते. तर इथे ना भांडी होती थोडीफार ती घासून मी पटकन मांडायला घेतलेली आहे. तर तुम्हाला आजचा माझा ना हा नागपंचमीचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.